सांगितली. दादा म्हणले आम्ही कलेक्टर साहेबाला आता हे निवेदन तुम्ही मला दिलंय, मी कलेक्टरला सांगून खरी परिस्थिती काय आहे ते कारवाई करायचं मी सांगतो असं म्हणून दादांनी सांगितलं. दादाकडे माहिती आमचे घर पाडले दादा. परत ते आमच्याकडे जे लोकांनी आमचे आरोपी अटक करणे आमचे ते दादाकडे निवेदन आम्ही दिलं, दादांनी वाचून बघितलं. ते दादा म्हणले खरंच तुमच्यावर जर अन्याय झालेला असला तर मी तिथं सांगतो सगळ्यांना, आता फोन लावतो कलेक्टरला, तिथं कारवाई करायचं सांगतो. करायले दादा, करायले आता गडबडीमध्ये येते पण आता करायले. दादांनी म्हणले ते आता सगळे लोक सर्वच बघते तुमचे घर पाडले, ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण जे तुम्हाला जे कारवाई झालेलीच असली तर तुम्हाला जर मी सांगतो कलेक्टरला, तिथं कारवाई करून घेते. परंतु आता तुमच्या घराचा प्रश्न आहे, तुम्ही उघड्या जमिनीवरती राहताय, तुमचं सगळं कुटुंब भोसले कुटुंबीय, दादांनी काही दुसरीकडे तुम्हाला राहण्याची व्यवस्था वगैरे त्या संदर्भात काही चर्चा झाली का? नाही झाली तशी. फक्त कलेक्टर आमच्याशी भेट देऊन कलेक्टर आमच्याशी भेट देतो म्हणून मी सांगतो म्हणून असं सांगितलं. मोठे लोक होते ते आमची मागणी अशी आहे, जे आमच्यावर ते सतीश त्यांच्या दिरावर जे गुन्हा झालेला आहे ते ढाकणे कंपनीचा, तर त्या दिवशी ते घरीच होते आणि घरी असताना ते